नाही आपल्या गाडीला पहिले इंजिनला पाणी मारते बघा काय हालत झाली बघा. हे बघा सगळी लाल आहे लाल बघा. टाक्या आता लावल्या पण भरायला नदीला जवळ पाणी आहे आणि असं काय भरतंय स्वच्छ आहे पाणी. मला अंघोळ करूया काय हा खरंच. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. त्याचं नाव आहे राजेश बचकुटे ब्लॉग्स. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत गॅरेजला. आज आपलं सुट्टी आहे म्हणजे आज फवारला न आपल्याला गॅरेज येत आहे. तर चाललो आपण गॅरेजला. तर चला भेटू डायरेक्ट आपण गॅरेजलाच. तर गाईज आता आपण रॅम्पवरती आलो आणि आपल्या गाडीला पहिले इंजिनला पाणी मारते बघा काय हालत झाली बघा. हे बघा सगळी लाल आहे लाल झालेली आहे गाडी बघा. बॉनेट वगैरे बघा. आणि इकडे संदेश मोहिते आले. संदेश मोहिते हाय करा. विक्रम मोहिते पण आलेले आहेत असे. तर गाईज अशा प्रकारे आपण आता इंजिन वगैरे क्लीन केलं आहे बघा. एकदम चकाचकमध्ये एकदम केलं आहे वॉशिंग करून. आता विक्रमने तिकडे कार घेतली. तर चला आपण चाललो आहोत आपली नवीनवाली बी क्लास घेऊन वॉशिंगला. कारण का वॉशिंग करायचे राहिले, धूळ वगैरे भरपूर बसले गाडीवरती. सो आपण जरा व्यवस्थित वरच्यावर शॅम्पू पाणी करूया आणि आणूया घरी तिला. तर गाईज अशा प्रकारे आपली गाडी आपली धुवून झाली. तर बघू शकता हे बघा वॉश एकदम चकाचक करून झाले. आणि तिकडं आपली दुसरी गाडी पण आहे बघा, दुसरी गाडी. आणि इकडं आपली जुनी गाडी वॉशिंग करून चकाचक. इंटेरियर पण बघा काहीच हे बघा चकाचक करायची राहिली होती, आता झाले. तर गाईज आता आपण गाडी वगैरे वॉश केले आणि आता आपण निघालो घरी. पार्किंग करूया आणि आपला जुनी गाडी घेऊन जाऊन पाणी घेऊन जायचं आहे. सो चला अशा प्रकारे आपल्या आता गाडी वगैरे वॉशिंग केली आपण गॅरेजला आणि आता घरी नेऊन ठेवूया. आणि आपल्या जुनी गाडी घेऊन जातो आपला वेतोशीमध्ये पाणी घेऊन. तर चला. तर गाईज आता आम्ही चाललोय पाणी भरायला. कुठं सांग भावा, सांग कुठं. नदीवर भाव नदी नाही रानपाटच्या गावाची नदी. तिकडे आपलं जायचं रानपाट नदीवरती आणि तिकडे आपलं आज पाणी भरायचं आहे. आणि तिकडनं मग पाणी आपला टाकायचं आहे एका ठिकाणी. तर चला दाखवतो तुम्हाला आपण पाणी कसं भरतो. आपल्याकडे हे इंधन, ह्या इंधनातून आपण पाणी भरायचं. तुम्हाला माहिती नसेल गाईज तर बघून घ्या. हे गाईज कोणाकडेच नाही, फक्त माझ्याकडे आहे इंधन गाईज. ये सब क्या देखना पड़ रहा काय आपण इथं लावलाय पंप भरायला नदीच्या बाजूला लावलाय. आणि ते आम्हाला जवळ टाकायचं पाणी म्हणून आम्ही आता हे पराक्रम करतोय. टाक्या आता लावल्या पण भरायला नदीला जवळ पाणी आहे आणि असं काय भरतंय स्वच्छ आहे पाणी. मला अंघोळ करूया काय हा खरंच. तुम्ही येता काय गाईज या आणि मस्त उड्या मारूया सूर उड्या. तुम्ही आलात तरच आपण उड्या मारू, नाही तर आम्ही उड्या मारू शकत. तू कुछ नहीं कर सकता, मैं कुछ नहीं कर सकता. खतर नाही होय. इकडे मोठं पाणी आहे पुढं. चला गाईज आता दोन्ही टाक्या भरूया, नंतर भेटू आपण डायरेक्ट तुम्हाला. तर गाईज ही टाकी आपली फुल झाली आणि आता ही पण टाकी फुल होते. ही फुल झाली की आपलं जायचं आहे वरती. म्हणे बाय पंप बंद करायचा आता बघा, थोडीशी राहिली भरायची. तर चला नंतर भेटू डायरेक्ट. तर गाईज अशा प्रकारे आपण आता पोचलो इथं आणि पाणी खाली होतं आहे. इकडची एक टाकी खाली होते आणि ही सुद्धा एक टाकी खाली होते. म्हणजे ही खाली व्हायला लावले नाही आपण. तर चला खाली आल्यानंतर भेटू. गाईज फायनल आता आपण पाणी वगैरे खाली केलं आहे. त्यामुळे आता आपण डायरेक्ट जा गॅरेजला आणि नंतर भेटू आपण जेवल्यानंतर. तर गाईज दुपारच्या वाजले 3:30 आणि आपण आता टाकी वगैरे भरले. आणि आपण मी तुम्हाला बोललो होतो की आपल्या वेचीत पाणी घेऊन जायचं आहे. तर दुपारनंतर आपण पाणी घेऊन आलो आहे. अशा प्रकारे आता चाललो आहे तिकडे. झोपून उठलो आहे गाईज. झोपलो होतो पक्का झोपलो होतो 1 तासभर. अभी उठा है और अभी निकला डायरेक्ट पानी लेके. चलो गाइस मिलते हैं पानी खाली करने के बाद, खाली करने के उधर. तर गाइस तिथं आपण पाणी खाली करू, तिथे भेटूया आता डायरेक्ट. कारण का रस्ता जरा लय डेंजर, म्हणजे कच्चा आहे. डेंजर नाही पण कच्चा आहे. चला भेटू. तर गाइस अशा प्रकारे आपण इथे पोचलोय आणि बघा इथे पाणी खाली होतंय. ते बघा तिकडे आपण गाडी लावली. तिकडचं पाणी इकडे अनलोड होत आहे. पंपाचे पाईप असे ठेवले होते गाडीचे बघा. दोन्ही टाक्यामध्ये पाठची टाकी रिकामी आहे आणि पुढची भरलेली आहे. तर ही खाली होते. चला भेटू डायरेक्ट नंतर. गाईज आता पाणी वगैरे आपल्या इथे खाली करून झालं आहे. झाकून वगैरे आपण ठेवलं आहे. तर आता आपण पाणी वगैरे खाली करून चाललो आहे डायरेक्ट गॅरेजला. तर भेटू ना डायरेक्ट गॅरेजला आपण. तर गाईज आता मी आलो फाट्यावरती. काय करा. अरे नको. आता मी आलोय फाट्यावरती
आणि संदेश मोदी इकडे काम करतात आणि विक्रम मोदी बघा काय बघा करतात. तुम्हाला मित्रांनो जर जास्त वेळ झालं गाडीत तिथनं मोबाईल बघा थांबा थांबा एक मिनिट कॅमेरा विक्रम बोलते. ह्या गाडीला किती लागतं माहिती तुम्हाला? हा 750 700 चालतं. 700 मिली असं सांग. 700 काय चालतं? हा तुम्हाला 750 मिली लागतं खरं, पण 700 मिली चालतं. ह्याच्यावरती टाकला तर ऑइल तुमचं हेड मधून हे बघा ह्या पाईपाद्वारे फिल्टरला जाईल. येस तुमची गाडी बंद पडेल. काहीच विक्रम मोदी प्रॉपरली मिस्त्री झालेले असं मला वाटतंय बघा. या असं बघा हा बघा तुम्ही दाखवतो आता मी हे दाखवा, ऑइल दाखवा. काढलंय. जास्त ऑइल टाकल्यामुळे एकूण ऑइल जर बाहेर आलं जरा आणि ते फिल्टर जाऊन ओला होतो. ओळा नाही ऑइलीच होतो. ओला म्हणजे कुठली ओला कंपनीची गाडी काय हा बघा. आणि मग गाडी बंद पडते. तुम्ही पिकअप घ्यायची जरा पिकअप सांगतो ना तू मिस्त्री आहे तुला मला माहिती आहे तू हेड आहे. हा ती गाडी आकसते बंद पडते का तर ऑइली झाल्यामुळे बंद पडते. आता मी गाईज आपण या चॅनलवरती आपण ट्युशन चालू करूया गाडी मेकॅनिकलचं. तर मित्रांनो दुसरा तुम्हाला ह्यांना नाही जमत पण आपण जमू. हे इथे सेन्सर आहेत. कुठं गेले हा माझी मी बघतो. 4 आहेत. एक हा सेन्सर आहे याचा आपला कुठला तो सायलेन्सरचा. तर गाईज ह्यांच्या नादाला लागू नका. हे तुम्हाला खोले करून सोडतील. बस करा तुम्ही सांगितलं तेवढी माहिती बस झाली. ब्रँड लाईनी नाही काय नाही विवोचा ब्रँड आहे विवोचा. कॉपी कुठली कसली गजब बेइज्जती है. राहू दे कॉपी आहे ना. ठीक आहे मान्य करतो मी कॉपी आहे गाईज. बघा माहिती आहे अपग्रेड अजून 10चा पण आला नाही आपल्याकडे 16चा चालू आहे. विषय संपला. गाईज दिसत नाही लाईट चालू झाल्यात फाट्यावरचे हाय मॅक्स चालू झालेला आहे आणि विक्रम मोदी इकडे बसले आणि इकडे मी बसलोय निवांतपणे. गाईज सनसेटचा व्ह्यू बघा. विषय आहे काय खतरनाक व्ह्यू येतोय. जबराट कलर झालाय जबराट.